ऍक्च्युअल कोमात जायच्या आधी तिने मला विचारलं होतं की तुम्हीच मला वाचवलं का, आणि मी हो सांगितलं होतं. माझं नाव सांगितलं तिला, अभिजित म्हणून. आणि जेव्हा मी तिचं नाव विचारलं तेव्हा तिची शुद्ध हरपली. त्यामुळे आता तिला तेवढंच आठवतंय जेवढं कोमात जायच्या आधी आमचं बोलणं झालं होतं. थँक गॉड. म्हणजे हिला मी कोण आहे हे लक्षात नाहीये. गुड, दॅट्स व्हेरी गुड. अभि, दिस इज अनबिलीवेबल रे. तू शमिकाला वाचवलंस, तू रियाला वाचवलंस, काल परवा तू मला देखील वाचवलंस. यू आर जस्ट अ सुपर हिरो फॉर अस. मी देवाला सांगणार आहे, माझ्या आशुदीची मेमरी लवकर परत येऊ दे, कारण अजून एक खूप महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे मला. काय? तो मुलगा कोण होता ज्याच्या प्रेमाखातर तिने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला? काय म्हणजे तो ऍक्सिडेंट नव्हता, आत्महत्या होती? हे सगळं काय शमिका? आहे असंच काहीतरी. नशीब त्या आशूला काही आठवत नाहीये. तुझ्याबद्दल जर काही आठवलं असतं तर या क्षणी तू खडी फोडायला गेला असतास. आय नो. तिची मेमरी परत कधीच नाही आली पाहिजे. बस बस बस, हे घे. अश्वती, तुला आठवत आहे आपल्यात ना पूर्वी कॉम्पिटिशन लागायची, कोण मॅक्झिमम ग्लासेस ज्यूस पिता यायचे, आणि नेहमी तूच जिंकायचीस. आशू, आम्हाला कल्पना आहे की हे तुला सगळं किती विचित्र वाटत असेल. आम्हाला सगळ्यांनाच कळतंय. कोणालाच काही कळत नाहीये, आणि मला वाटत नाही कोणाला काही कळत असेल, कारण माझा कोणावरच विश्वास नाहीये. रादर अंजलीने चीट केल्यापासून माझा विश्वास उडालाय. तू खूप नशीबवान आहेस. तुझ्या बाबतीत जो काही ऍक्सिडेंट झाला त्यामुळे तुझी स्मृती गेली होती, म्हणून तुला हे आठवत नाहीये. पण आता तू तुझ्या लोकांमध्ये परत आली आहेस. सगळे वाट बघतायत, त्यामुळे प्रयत्न तुझ्या बाजूने होऊ दे थोडेसे. ओके, बस आता आराम कर. तुला काही लागलं तरी आम्हाला हाक मार, आम्ही सगळे इथेच आहोत. रिया आहे, शमिका आहे. ओके, शमिका निघायचं? दूधवाला आला त्याच्या बरोबर आलीस तू. त्याच्या बरोबर म्हणजे? आजी, अगं मी काय त्याच्या सायकलवर डबल सीट बसून नाही आलीये. काय बोलतीये मेघना? फक्त तुला यायला पहाट झाली एवढंच म्हणतात त्या. उलट लवकरच आली आई मी आज. उद्यापासून सूर्य उगवण्याच्या आत तर मी काही घरात येत नाही. आई, आजी, मेघना जे काही म्हणते त्याला माझा पूर्ण सपोर्ट आहे. हे बघ, एक मित्र, फिलॉसॉफर, आणि हवंच असेल तर तुझा गाईड म्हणून मी बोलतोय. ओके आई, आणि मी बाबांशी बोले. थँक्स. चल जा पटकन. आता काय बोलणंच खुंटलं. अभि, अरे कशाला पाठीशी घालतोस तिला? आई, मी पाठीशी नाही घालत आहे तिला, तिला पुढे आणतोय. हे बघ, मी हे सगळं का करतोय एकदा प्लीज समजावून घ्या. मेघनाला खूप काही करायचं असतं, पण आपल्या घरात राहून, आपल्या बरोबर राहून तिला नाही करता येत. आणि इतकी वर्ष आपण तिला लिंबू टिंबूच समजत आलोय. त्यामुळे आता मोठं झाल्यावर तिला असं सारखं मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मी सुद्धा कोणीतरी आहे, मी सुद्धा कमवून दाखवू शकते, असं वाटायला लागलंय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण तिला सपोर्ट करायचा की विरोध करून तिला अजून बंडखोर बनवायचं?